नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण गुणाकाराची एक भन्नाट पद्धत पाहणार आहोत. याला लॅटिस पद्धत अशी देखील म्हणतात. या ठिकाणी दोन संख्या मी मांडलेल्या आहेत, 278 गुणिले 46. ही मांडणी कशी करायची, याची युक्ती कशी, ती आता आपण पाहूया. या ठिकाणी आपण पाहू शकता 278 ही 3 अंकी संख्या असल्यामुळे आपण 3 उभे स्तंभ केलेले आहेत आणि 46 ही 2 अंकी संख्या आहे, त्यामुळे 2 आडवे 3 उभे कॉलम 2 आडव्या रोज आपण केले आहेत. आता आपण हे अंक मांडून घेऊया. अशा पद्धतीने आपण 278 आणि 46 अंक या ठिकाणी मांडून घेतलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये 2, दुसऱ्यात 7, तिसऱ्यात 8 आणि आडव्या रोमध्ये 4 आणि 6. नंतर प्रत्येक चौकोनामध्ये प्रत्येक ज्या आपण बनवलेले आहे बॉक्सेस, त्यामध्ये आपण कर्णाची व्यवस्था करणार आहोत. रेषा पाहून कर्ण काढून घेणार आहोत आणि याच्या पुढची स्टेप पाहूयात. आता यापुढे नियम काळजीपूर्वक आहे का, लक्षात ठेवा. 4 ने 2ला गुणायचं. 4 दुनी 8, परंतु ही एक अंकी संख्या आलेली, त्यातला एकक स्थानचा अंक 8 आहे, पण दशक स्थानी काही नाही, त्यामुळे त्याला 0 लिहिणार आहोत आपण. सो 4 दुनी 8, तर आपण 8 खालच्या भागात लिहिले आहे आणि 0 वर. 4 दुनी 8 एकक स्थान. आता 4 7 28 येणार, ही 2 अंकी संख्या आहे, त्यामुळे आपण 8 आणि 2 लिहू शकतो. खालच्या भागामध्ये 8 आणि वरच्या भागामध्ये 2. अशा पद्धतीने आपण सर्व अंकांचे गुणाकार करून घेणार आहोत. 4 8 32 होईल, 6 2 12, 6 7 42, 6 8 48 आणि अशा प्रकारे मांडणी करून घेणार आहोत. तर मित्रांनो, याप्रमाणे आपण गुणाकार केले आणि त्यांची मांडणी करून घेतलेली आहे. आता यापुढील जी पायरी आहे, स्टेप आहे, ती काळजीपूर्वक आपण पाहूया. या ठिकाणी सर्वात खाली उजव्या बाजूला 8 अंक दिसतो, तो सर्वप्रथम आपण 8 लिहून घेऊया. नंतर पाहू शकता आपण 2 4 2 या ठिकाणी मी हिरव्या रंगाने एक रेषा ओढलेली आहे, यांची बेरीज करूया आणि ती या 8च्या डाव्या बाजूला लिहूया. 2 अधिक 4 अधिक 2 8 येईल, तो आपण अंक लिहूया आणि अशाच पद्धतीने आपण एका सरळ रेषेत असणाऱ्या संख्यांची बेरीज करून घेणार आणि ते आपण लिहून घेणार. आता या ठिकाणी आपण पाहू शकता 2 4 8 3 यांची बेरीज जर केली आपण, 2 अधिक 4 अधिक 8 अधिक 3 4 2 6 8 14 3 17 17 येईल. 17 आपला एकक स्थानचा अंक 7 लिहायचा आणि हातचा 1 आहे, तो पुढच्या याच्यामध्ये आपल्याला अधिकचा करायचा आहे. अशा पद्धतीने आपण 2 4 8 3ची बेरीज 17 आली, 7 7 लिहिला, 1 हातचा आपण पुढे आपण अधिकचा करणार आहोत, तो 1 अधिक 8 अधिक 2 मध्ये मिळणार आहे. 1 आणि 8 9 आणि 2 11 आणि आधीचा हातचा 1 म्हणजे 12, म्हणजे याची संख्यांची बेरीज गुणाकार जो आहे 278 गुणिले 46 यांचा गुणाकार 12788 येईल. तर आपण पाहू शकता 278 गुणिले 46 या लॅटिस पद्धतीने 12788